मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने मराठा मोर्चेकरी संतप्त झालेत। आझाद मैदानात जमलेल्या लाखो मोर्चेकऱ्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांना घेराव घातलाय। मोर्चेकऱ्यांनी त्यांना व्यासपीठावरच रोखून धरलंय। आरक्षणाचं काय झालं, कर्जमाफीचं काय, अशा सवालांची सरबत्ती मोर्चेकरी त्यांच्यावर करतायत। त्यामुळे आझाद मैदानात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। आझाद मैदानात जमलेले मराठा मोर्चेकरी संतप्त झालेत। त्यांनी खासदार संभाजीराजे तसंच आमदार नितेश राणे यांना व्यासपीठावर रोखून धरलं होतं। कर्जमाफी आणि त्याचबरोबर शिवस्मारक आणि आरक्षणाचं काय झालं, अशा प्रकारच्या विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी या दोघांवर केली, या मराठा समाजाच्या नेत्यांवर केली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, नेमकं काय घडलं होतं? हिमालय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला गेलो होतं आणि या मोर्चामध्ये प्रमुख ज्या 4 मागण्या मांडल्या जात होत्या त्या मराठा आरक्षण ही प्रमुख मागणी होती, त्याचबरोबर शिवस्मारकाची प्रमुख मागणी होती आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय असा सवाल मोर्चेकरी विचारत होते। परंतु या 3 मागण्यांसंदर्भात सरकारकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाहीये आणि संभाजीराजे आणि नितेश राणे हे जेव्हा स्टेजवर आले त्यांनी कुठल्या मागण्या मान्य झाल्या याची घोषणा या ठिकाणी केली, परंतु या 3 मागण्यांचा उल्लेख कुठेही या घोषणेमध्ये नव्हता। त्याच्यात प्रामुख्याने मराठा आरक्षण, कर्जमाफी आणि शिवस्मारक, जे अरबी समुद्रात जागतिक दर्जाचं शिवस्मारक होणार आहे, या 3 मागण्यांचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले आणि स्टेजवर जे संभाजीराजे, नितेश राणे त्याचबरोबर इतर काही मराठा समाजाचे आणि मराठा क्रांती मोर्चाचे लोक होते त्यांना मोर्चेकऱ्यांनी जवळपास अर्धा तास स्टेजवर रोखून धरलं, त्यांना खाली उतरू देत नव्हते आणि शिवस्मारकासंदर्भात काय झालं, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची काय भूमिका आहे, त्याचबरोबर शिवस्मारकात संदर्भात सरकारची काय भूमिका आहे, हे असे सवाल जे आहेत ते नितेश राणेंना खालून विचारले गेले मोर्चेकऱ्यांकडनं आणि याच घोषणांनी जवळपास अर्धा तास स्टेजचा परिसर दणाणून गेला होता आणि नितेश राणे आणि संभाजीराजे यांना मोर्चेकरी स्टेजवरून खाली येऊ देत नव्हते। त्यांची एकच मागणी होती की आम्हाला सरकारकडनं या 3 ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या संदर्भात ठोस निर्णय हवा आहे, परंतु नितेश राणे किंवा संभाजीराजे असतील तेही हतबल होते, कारण मराठा आरक्षणासंदर्भात न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे सरकारने त्या संदर्भात कुठलंच ठोस आश्वासन दिलेलं नाहीये। शिवस्मारकासंदर्भातही कुठल्याही मोर्चेकरांसमोर भूमिका न आल्यामुळे हे जे मुद्दे आहेत प्रामुख्याने त्याबद्दल मोर्चेकरी संतप्त होते आणि त्याच्यावरूनच नितेश राणे, संभाजीराजे आणि इतर मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांना मोर्चेकरांनी जवळपास अर्धा तास स्टेजवर रोखून धरलं होतं। आता जी स्थिती आहे, स्टेजवरून हे लोक खाली उतरलेले आहेत, पोलिसांनी हस्तक्षेप केला, मोर्चेकरांना शांत करण्यात आलं आणि त्याच्यानंतर हे स्टेजवरून खाली उतरलेले आहेत। तरीसुद्धा मराठा समाजाचे बरेच तरुण अजूनही आझाद मैदान परिसरात आहेत। हिमालय एक सांगायला पाहिजे, सकाळी 7 वाजल्यापासून जवळपास आझाद मैदानात ही गर्दी होती आणि ती गर्दी अजूनही हटायला तयार नाही आहे, कारण या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांचं काय झालं असा सवाल या मोर्चेकरांच्या मनात आहे आणि त्याच प्रमुख मागण्या पुन्हा एकदा मी सांगतो, मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि अरबी समुद्रात शिवस्मारक। मराठा समाजाच्या तरुणांमध्ये या संदर्भात संभ्रम आहे की सरकारची या 3 विषयांसंदर्भात काय भूमिका आहे आणि त्याचमुळे हे मराठा समाजाचे तरुण आहेत ते सवाल करतात आयोजकांना आणि स्टेजवर जे नेते आले होते त्यांना की या 3 मागण्यांसंदर्भात सरकारने भूमिका जाहीर केलेली आहे, त्या संदर्भात आम्हाला ठोस भूमिका हवी। पण शेवटी पोलिसांनी या मोर्चेकरांची आणि आयोजकांनी मोर्चेकरांची समजूत काढली आणि नितेश राणे, संभाजीराजे त्याचबरोबर इतरांना स्टेजवरून खाली उतरता आलं। आता मोर्चेकरी काहीशी शांत झालेले आहेत, परंतु निश्चितच या 3 मागण्यांसंदर्भात मराठा तरुणांच्या, मराठा समाजाच्या मनात प्रश्न कायम असेल की सरकारने या संदर्भात भूमिका का मांडली नाही मोर्चेकरांसमोर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।